नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं प्राईम टाईम महाराष्ट्रवरती। आज राज्यसभेकडे सगळ्यांचं लक्ष होतं। उद्या अर्थसंकल्प सादर होणार आहे, मात्र आजच्या दिवशी राज्यसभेचं काय होतंय यावरती त्या पदासाठी कोणत्या पक्षातून कोण कोण निवडून जात आहे याकडे सगळ्यांचं लक्ष होतं। आम्ही देखील माझे सहकारी असतील सुहास घटवाई आणि मी, तो जो विधान भवनाचा गेट आहे त्यावरती लक्ष ठेवून होतो की कोण कोण येत आहे, कारण की तिथूनच कळणार होतं जो राज्यसभेच्या शर्यतीमध्ये जे नाव आहे त्या नावामधलं कोणी इथून येत असेल, या गेटमधून येत असेल, तर त्यांची राज्यसभे पदावरती एक वर्णी लागलेली आहे। तेच विधान भवनाच्या 8व्या मजल्यावरती जाऊन या पदासाठी दावा करणार आहे, तसा अर्ज भरणार आहे। एकूणच ही निवडणूक जी आहे राज्यसभेची ती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना काय म्हणता येईल बिनविरोध हवी होती आणि तसंच आता होतंय, कारण की भाजपने 4 सदस्य त्यांचे निवडून येणार होते, ज्यांच्यासाठी त्यांनी नावं देखील दिली होती आणि ते 4 सदस्यांनी आज फॉर्म भरलेला आहे। भाजपने 5वा सदस्य उतरवला नाही, त्याच्यामध्ये ती शर्यत झाली नाही। एकनाथ शिंदे यांची शिवसेना देखील काय करते, 2 सदस्य देणार का राज्यसभेवरती याकडे लक्ष होतं। त्यांनी देखील फक्त 1 सदस्य राज्यसभेवरती पाठवण्याचा निर्णय घेतलेला आहे, त्या म्हणजे ज्योती वाघमारे। आणि तिसरं म्हणजे यामध्ये राहिले आता मविया। आता मवियाकडून एकूणच शर्यत रंगली होती, मात्र कालची पत्रकार परिषद झाली आणि त्यामध्ये स्पष्ट झालं की राज्यसभेची ही जागा जी आहे ती आपण शरद पवार यांना देतोय। आणि राहिला एक जो विषय आहे तो पार्थ पवारांचा, म्हणजे अजितदादांच्या पक्षांचा। तर आज पार्थ पवार देखील आले आणि त्यांनी देखील सुनेत्राताई पवार जे आहेत उपमुख्यमंत्री आहेत राज्याचे, त्यांच्या उपस्थितीमध्ये, एकूण त्यांच्या नेत्यांच्या उपस्थितीमध्ये, म्हणजे प्रफुल्ल पटेल देखील आहेत, त्यांच्या उपस्थितीमध्ये राज्यसभेचा फॉर्म भरलेला आहे। आणि एकूणच ही निवडणूक बिनविरोध होते, राज्यसभेचा सगळा प्रश्न सुटलेला दिसतोय। पण मंडळी, या एका निर्णयामुळे महाविकास आघाडीमध्ये आता एक सत्तेचा गेम जो आहे किंवा या जागांचा गेम जो आहे तो पालटणार आहे। तो नेमका कसा पालटतोय, यामध्ये उद्धव ठाकरे आता पुढे विधान परिषदेसाठी शर्यत रंगू शकते, कारण की जसं मी तुम्हाला सांगितलं राज्यसभेमध्ये एक महाविकास आघाडीमध्ये चुरस होती आणि ती चुरस होती उद्धव ठाकरे यांच्या पक्षामध्ये, त्यांची शिवसेना आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गट, या तिघांमध्ये राज्यसभेसाठी शर्यत होती। मात्र या शर्यतीमध्ये त्यांनी शरद पवार यांना एक स्थान दिलेलं आहे, त्यांचीच वर्णी आपण तिथे लावूया राज्यसभेमध्ये, असा निर्णय घेतल्याने आता विधान परिषदेसाठी एक ट्विस्ट आलेला आहे। आता हा ट्विस्ट कसा आहे ते मी तुम्हाला सांगतो। पहिलं तर आपल्याला राज्यसभेचं एक टर्म जी आहे ती संपूर्ण अगोदरपासून समजणं गरजेचं आहे। राज्यसभेवरती ठाकरेंच्या शिवसेनेकडून दावा होता की त्यांनी फौजिया खान यांना मागच्या वेळेला जागा दिली होती, त्यामुळे स्वतःची जागा, आमची ती हक्काची जागा होती आणि त्यामुळे आम्ही ती फौजिया खान यांना दिली, जे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे आहेत त्यांना ती जागा दिली। त्यामुळे या वेळेला राज्यसभेमध्ये आम्हाला आमचा उमेदवार पाठवू द्या। आणि त्यांचा उमेदवार प्रियंका चतुर्वेदी, जे आता त्यांची राज्यसभेची टर्म संपली, त्यांच्याकडे जाणार होती। तर एकूणच प्रियंका चतुर्वेदी यांना आता न देता तिन्ही पक्षांनी मिळून शरदचंद्र पवार पक्षांच्या अध्यक्षांना पाठवायचं ठरवलं। आणि हे सगळं झाल्यामुळे मग पुढे विधान परिषद जी आहे ती ते देखील एकच जागा आहे जी उद्धव ठाकरेंची आहे। आता उद्धव ठाकरेंचा देखील टर्म जी आहे ती पुढच्या 2 महिन्यामध्ये संपेल, त्यांची आमदारकीची विधान परिषदेची टर्म संपेल आणि ती जागा देखील रिक्त होणार आहे। आता या सगळ्यामध्ये आदित्य ठाकरे असतील, ते म्हणत होते की आमचे सगळ्यात जास्त आमदार आहेत, त्यामुळे आम्हाला राज्यसभेवरती आमची जे नेते आहेत प्रियंका चतुर्वेदी यांना जाऊ द्या। मात्र ते झालं नाही आणि आता हे न झाल्यामुळे विधान परिषदेवरती एकूणच जेव्हा उद्धव ठाकरे यांची टर्म संपेल त्यावेळेला पुन्हा एकदा एकाच जागेसाठी 3 पक्षांमध्ये चुरस असेल। आता तिसऱ्या पक्षामधली चुरस जी आहे शरदचंद्र पवार पक्ष, राष्ट्रवादींचा जो गट आहे, त्यांनी या शर्यतीतून नक्कीच ते बॅकआउट घेतील, कारण की आता राज्यसभेवरती तर पवार जातच आहे। त्यामुळे आता फक्त काँग्रेस आणि ठाकरेंची शिवसेना यामध्ये आमदारकी जी असेल, विधान परिषदेची जी टर्म असेल, त्यामध्ये ही संपूर्ण आता रेस असेल। एकंदरीत आपण जेव्हा मागे जातो पुन्हा, तेव्हा मुख्यमंत्री पदाचा जेव्हा उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला होता, त्या राजीनाम्यादरम्यान त्यांनी ठरवलेलं की विधान परिषदेची जी टर्म आहे त्यातून देखील आपण बॅकफुटला जाऊ, म्हणजे आमदारकीचा तिकडचा देखील राजीनामा देऊ। मात्र त्यावेळेला उद्धव ठाकरे यांना
त्यांच्या पक्षातील नेत्यांनी म्हणजे संजय राऊत असतील किंवा इतर नेत्यांनी विनंती केली आणि म्हटलं की तुम्ही ही जी विधानसभेची जी ही टर्म आहे ती अशी घालवू नका, तुम्ही राजीनामा देऊ नका. आणि त्यावेळेला ज्या मुख्यमंत्र्यांनी ठरवलेलं म्हणजे ज्या माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ठरवलेलं की त्या मुख्यमंत्रीपदापासून मी राजीनाम्यासोबत विधान परिषदेची टर्मचा देखील राजीनामा देईन, ती टर्ममधून त्यांनी मग ती ठेवण्याचं कायम ठेवलं. म्हणजे विधान परिषदेचे आमदार जे आहेत ती पद त्यांनी स्वतःकडे ठेवायचं काम त्यावेळेला केलेलं. आता पुढच्या 2 महिन्यामध्ये ती टर्म संपेल, त्यावेळेला ती जागा रिक्त होईल. त्यावेळेला काँग्रेस आणि शिवसेना या दोघांमध्ये या एका जागेसाठी आता चुरस असणार आहे. कारण की काँग्रेसला राज्यसभेसाठी देखील आता जागा नाही मिळत आहे, त्यामुळे विधान परिषदेवरती त्यांचा नेता यावा यासाठी ते प्रयत्न करतील. आणि ठाकरेंची शिवसेना जी आहे ती विधान परिषदेवरती उद्धव ठाकरे होते, त्यामुळे एकतर त्यांना ती जागा मिळावी यासाठी मागणी करतील किंवा उद्धव ठाकरेंचं तरी यामध्ये प्रश्न आहे की उद्धव ठाकरेंना ती जागा हवी आहे का, म्हणजे त्यांना स्वतःला या जागेवरती यायचंय का, विधान परिषदेच्या जागेतून आमदार व्हायचंय का. कारण की उद्धव ठाकरेंनी या अगोदरच राजीनामा द्यायचं म्हटलेलं आणि आता देखील ज्याप्रमाणे त्यांची तब्येत आहे किंवा ज्याप्रमाणे त्यांनी आदित्य ठाकरे यांच्याकडे एकंदरीत सगळं पक्षाचं राजकारण सोपवल्याचं दिसतंय, त्यामधून तरी त्यांना तिथे जाण्याची ओढ आहे का हा पहिला प्रश्न आहे. त्यामुळे जर उद्धव ठाकरे नाही गेले तर ठाकरेंच्या शिवसेनेमधून प्रयत्न असा असू शकतो की दुसऱ्या नेत्याला किंवा दुसऱ्या सदस्याला विधान परिषदेवरती पाठवू. पण मग काँग्रेस यासाठी ऐकेल का, कारण की तो जसा आता झालेला आहे राज्यसभेवरती की आम्ही तोडीस तोड नेता शरद पवारांसारखा होता म्हणून आम्ही तिकडे पाठवण्याचा प्रयत्न केलेला आहे राज्यसभेवरती, मग तसं विधान परिषदेवरती तोडीस तोड नेता मग एक वेळ उद्धव ठाकरे असतील म्हणून कोणीही ऐकू म्हणजे दुसरे पक्ष मानू शकतील की आपण त्यांना आमदारकीला पाठवतोय म्हणून आम्ही याला पाठिंबा देऊ. मात्र त्यांच्या जागी जर दुसरं सदस्य आलं तर तेवढा पाठिंबा मिळेल का, हा संपूर्ण प्रश्न जो आहे आता पुढच्या विधान परिषदेच्या जेव्हा निवडणुका लागतील त्यावेळेला निर्माण होणार आहे. तसं चित्र जे आहे शर्यतीचं एक निर्माण होणार आहे. एकूणच विधान परिषदेसाठी आता घोडेबाजार होईल असं वाटतंय. मात्र पुढे काय होतं हे सगळं पाहण्यासारखं असणार आहे. त्यामुळे आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढचे जे काही नवीन अपडेट्स असतील या संदर्भातले हे आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. धन्यवाद.